नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इग्नाइट अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर मी परशुराम शिंदे आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. एक्झाम द्यायचे, प्रिपरेशन करायचे. कोणती एक्झाम द्यायची, एक्झाम देत असताना प्रिपरेशन कसं करायचं, एकाच प्रिपरेशनच्या बेसवरती सगळ्या एक्झाम देता येऊ शकतात का, असे बरेचसे प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनामध्ये असतात. ते करत असताना मग आपण बऱ्याच वेळा असे काही मूवीज बघतो, वेब सिरीज बघतो. मग त्यातून कळतं की युपीएससीचा स्ट्रगल असा आहे. तिथून विद्यार्थी पास होतात आणि एका अतिउच्च पदावरती जाऊन पोहोचतात. मग काय असतं युपीएससी, युपीएससी कशी देऊ शकतो आपण, युपीएससीची सुरुवात कधी करायची, युपीएससी कशी करू शकतो आपण, त्या असणाऱ्या माध्यमातून करू शकतो, कोणत्या लँग्वेजचा रेफरन्स आपल्याला यूज करावा लागेल, या सगळ्यांचं असणाऱ्या प्रश्नांची उत्तरं घेऊनच आपण या ठिकाणी आज समोर उभा आहे तुमच्या. आणि या असणाऱ्या सेशनमध्ये आपला असणारा मेजर व्ह्यू पॉइंट काय असेल या ठिकाणी, तर युपीएससी कधी करायची आणि युपीएससी कशी करावी हे तुम्हाला एकदम साध्या सोप्या भाषेमध्ये सांगणार आहे. म्हणजे प्रिपरेशनच्या फेज मध्ये काय काय रिक्वायर्ड असतं, युपीएससीची असणारी सुरुवात आपण कशी करू शकतो, याचा असणारा बेसिक मुद्दा आणि तुम्हाला परीक्षेबद्दलची असणारी सर्व माहिती या असणाऱ्या सेशन मध्ये देणार आहे. जे गरजेचं आहे परीक्षेच्या अनुषंगाने ते सगळं बोलणार आहोत आपण याच्यामध्ये. आणि सोबतच 2025च्या असणाऱ्या वर्षापासून एमपीएससीनं आपल्या महाराष्ट्राच्या अंतर्गत जे आपण एक्झाम घेणार आहोत त्या अंतर्गत सुद्धा आपल्याला दिसतं की युपीएससीचाच असणारा सिलेबस आता एमपीएससीनं स्वीकारलेला आहे. तेव्हापासून आपण बघतोय की या दोन्ही एक्झामची तयारी एकत्र होऊ शकते आणि या दोन्ही एक्झामची तयारी झाली तर ऑटोमॅटिकली बाकीच्या सगळ्या एक्झामची तयारी याच्या अंतर्गत होऊन जाते आणि विद्यार्थी एवढा सुपिरियर होतो की तो कोणत्याही असणाऱ्या परीक्षेमध्ये, मग भले ती परीक्षा पोस्टसाठी असेल किंवा परीक्षा जीवनातील असेल, या दोन्ही असणाऱ्या परीक्षांमध्ये तो चांगल्या पद्धतीने यशस्वी होतोच आणि आपला असणारा शिक्का या ठिकाणी तो स्वतःला प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करतोच. आणि तो शिक्का इतका चांगल्या पद्धतीनं उमटवला जातो की तिथं तो विद्यार्थी किती परफेक्टली तयारी करून आलाय याचा असणारा प्रतिबिंब त्या ठिकाणी आपल्याला दिसतं. मग अशा प्रोसेसमध्ये आपल्याला काय करायचंय, युपीएससी काय असते आणि त्याची सुरुवात कधी करावी, कशी करावी, त्या अनुषंगाने आपण हे बघणार आहोत. आणि त्या असणाऱ्या सेशन्सच्या सुरुवातीलाच माझी एक क्लॅरिटी द्यायची आहे तुम्हाला, ते म्हणजेच काय, युपीएससी करायची आपल्याला. बऱ्याच वेळा आपण काय करतो, युपीएससी बद्दल बेसिक डाटा माहिती नसतो आपल्याला, म्हणून थोडीशी अडचणी यायला सुरुवात होतात. म्हणून काय करायचं, हा जे सेशन आहे का, हे सेशन हे अशा विद्यार्थ्यांसाठी आहे ज्यांना बिगिनिंग पासून सुरुवात करायची. म्हणजे प्रत्यक्षात काय करू आपण, सुरुवातीपासून सुरुवात करायची असं आपण म्हणू शकतो. म्हणजे जे विद्यार्थी ग्रॅज्युएशनच्या फेज मध्ये आहेत, ज्यांना युपीएससी काहीच माहित नाहीये, त्या विद्यार्थ्यांसाठी हे सेशन खूप जास्त युजफुल असणार आहे. प्लस प्रत्यक्षात या असणाऱ्या सेशनसाठी हा सेशन कोणाला मदत करू शकतो, ज्या गृहिणी आहेत, ज्यांना घरून अभ्यास करायचे, ज्यांना ऑनलाईन फेज मध्ये अभ्यास करायचे, ज्यांना कमी वेळ देता येतोय तरी पण अभ्यास करण्याची मानसिकता आहे, अशा सगळ्या असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आपल्याला हा व्हिडिओ त्या ठिकाणी करायचा आहे. त्या अनुषंगाने आपण हे सेशन बघूया. पण याच्यामध्ये महत्वाचा मुद्दा, युपीएससीचं नाव ऐकलं तर आपण बघतो युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन ना. मग ही युपीएससी आपल्या भारतात आली कशी, तर याचा एक थोडासा एक इतिहास आहे. तो काय लक्षात ठेवायचा की इंग्लंडनं, ब्रिटिशांनी काय केलं, जेव्हा ते भारतात राज्य करत होते तेव्हा त्यांनी त्यांची सिस्टीम आपल्या भारतामध्ये आणण्याचा प्रयत्न केला. कारण का, ब्रिटनमध्ये त्यांच्या देशामध्ये एक दोन पद्धती आपल्याला हायलाइट होताना दिसते. एक आहे मोनार्की आणि दुसरे डेमोक्रेसी. म्हणजे राजेशाही आणि लोकशाही हे दोन्ही घटक त्या देशामध्ये एकत्र येतात. म्हणून तर त्या देशाचा असणारा जो प्रमुख आहे ना, ज्याला आपण हेड ऑफ द स्टेट म्हणतो, तो त्यांचा किंग किंवा क्वीन असते. ओके. आणि त्या देशाचा असणारा हेड ऑफ द गव्हर्नमेंट जो आहे ना, म्हणजेच काय, त्या ठिकाणी सरकारचा प्रमुख जो आहे ना, तिथला प्राईम मिनिस्टर असतो. म्हणजे मोनार्की आणि डेमोक्रेसी एकत्र असताना त्या ठिकाणी त्यांच्या संसदीय व्यवस्थेमध्ये पार्लमेंटला ब्युरोक्रेसी पासून सेपरेट करू शकत नाही. म्हणजे काय, त्यांच्या देशाला चालवायचं असेल तर धोरण निर्मितीपासून धोरणाच्या अंमलबजावणीपर्यंत प्रत्येक प्रोसेसमध्ये इन्व्हॉल्व असतात ते प्रशासकीय अधिकारी. तोच मुद्दा भारतात आणला आणि भारतात आणत असताना कोणकोणत्या असणाऱ्या ब्रिटिश व्यक्तींचं नावं आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. तर त्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपण उल्लेख करतो लॉर्ड कॉर्नवॉलिसचा, नंतर येतो मेकॉलेचा आणि त्यानंतर एक महत्वपूर्ण असणारी कमिटी लक्षात घ्यायची आपल्याला, जी 1926 ला क्रिएट करण्यात आली होती, ती म्हणजे ली कमिटी. आणि या ली कमिटीनं काय केलं, इथं एक रिकमेंड केलं की आपल्या या देशामध्ये सुद्धा एक्झामची असणारी भूमिका स्ट्रॉंग करण्यासाठी आणि केंद्रीय पातळीवरच्या परीक्षांसाठी एक आयोग असावा, म्हणून स्थापन झाला युपीएससी. म्हणजे आजचा जो युपीएससी आहे आपला, तो
1926 पासूनचा हा ली कमिशनमुळे निर्माण झालेला युपीएससी आहे. आणि त्यानंतर जेव्हा भारत स्वातंत्र्यानंतर सुद्धा हा विचार करायचा होता घटना लिहित असताना की आपल्या भारतीय राज्यघटनेच्या अनुषंगाने हीच पद्धत जी ब्रिटिशांनी वापरली होती ती आपल्याला आणायची आहे का? कारण का आपल्याला सवय तर झालेली होती ना. कारण का बघितलं तर 1793 पासून आपल्या भारतामध्ये ब्युरोक्रेसी होती. कारण कॉर्नवॉलिसचा उल्लेख केला तर त्या कालखंडाचा आहे ना. तिथून आतापर्यंत भारतीयांना सवय झालेली होती ब्युरोक्रॅटची, नोकरशाहीची, प्रशासकीय अधिकाऱ्यांची. त्यामुळे तो मुद्दा भारतात घ्यायचा की नाही याच्यावरती प्रखरतेनं उत्तर दिलं ते म्हणजेच कुणी तर पोलादी पुरुष सरदार वल्लभभाई पटेलांनी. आणि त्यांच्याच प्रयत्नामुळे भारतामध्ये सिव्हिल सर्व्हिसेस कॉन्स्टंट राहिले. म्हणून बऱ्याच वेळा त्यांना आपण फादर ऑफ द इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस या नावानं सुद्धा आपण ओळखतो. आणि त्यांनी स्पीच दिलं होतं एका दिवशी आणि तो दिवस होता 21 एप्रिलचा. आणि याच 21 एप्रिलला आपण सिव्हिल सर्व्हिसेस डे हा पण सेलिब्रेट करतो, नागरी सेवा दिन हा सेलिब्रेट करत असतो. पण बऱ्याच वेळा या अस्तर 47 नंतर ज्या घटना घडतायत आणि त्यामध्ये आपल्या ब्युरोक्रॅटचा रोल काय, आपल्या भारतामध्ये पॉलिसी तयार करण्यापासून पॉलिसी प्रत्यक्षात लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी अधिकाऱ्यांची आवश्यकता असते. आणि ते अधिकारी कसे असावे आणि त्या अधिकाऱ्यांसाठी काय काय असलं पाहिजे त्यासाठी युपीएससी काय करतो, सिलेबस कन्फर्म करत असतो आणि त्यांची एक्झाम घेत असतो. म्हणून तर जेव्हा प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये नीतिमत्तेचे मूल्य दिसत नाहीत असं त्यांच्यावरती त्या ठिकाणी ठपका ठेवायला लागले, तेव्हा युपीएससीने काय केलं, इथिक्स सारखा, इंटिग्रिटी सारखा असणारा सब्जेक्ट आपल्याला आपल्या असणाऱ्या सिलेबस मध्ये ऍड करताना दिसतो. मग काय आहे युपीएससी, युपीएससी कशी अभ्यास करायची, युपीएससी सुरुवात कशी करायची, बेसिक पासून आपल्याला स्टार्ट करायचं आहे तर त्यासाठी काय काय करावं लागेल. सगळ्यात मोठा प्रश्न हाच असतो की युपीएससीची तयारी कधीपासून सुरू करायची. तर त्या अनुषंगानेच आपल्याला काय डिस्कस करायचंय हा असणारा युपीएससीचा पार्ट बघत असताना आपण बऱ्याच वेळा मूवीज बघतो, वेब सिरीज बघतो. मग त्यावेळेस आपल्याला असं वाटतं की अरे हा मला सुद्धा अधिकारी व्हायचे. पण त्या पाठीमागची असणारी रियालिटी सुद्धा या असणाऱ्या कंटेंट मध्ये, या कॉन्टेक्स्ट मध्ये दाखवण्याचा प्रयत्न मूवीज मध्ये केला, वेब सिरीज मध्ये सुद्धा ठिकाणी करताना दिसतात का. जसं तुम्ही सर्वांनी बघितलं असेल 12th फेल असेल, सोबत बघितलं या ठिकाणी तर अस्पायरंट्स असेल किंवा ऑल इंडिया रँक नंबर 1 असेल. हे जे असणारे मूवीज आणि वेब सिरीज आहेत का ते एक प्रकारे काय तो समाजाचा आरसाच आहे ना. म्हणजे आता ज्या पद्धतीने विद्यार्थ्यांचा कल युपीएससी करण्याकडे येतोय आणि त्यामध्ये पर्सेंटेजचं असणार, पासिंगचं पर्सेंटेज जर बघितलं तर इतकं कमी असताना पण विद्यार्थ्यांची भूमिका या ठिकाणी काय येते, कारण ही ड्रीम पोस्ट आहे. म्हणजे ॲज अ इंडियन सिटीजन्स या नात्यानं जर मला भारताच्या असणाऱ्या भूमिकेमध्ये भारताचं असणारं नागरिकांना जर त्या ठिकाणी मला योग्य पद्धतीनं ट्रीट करायचं असेल, त्यांना त्यांच्या दृष्टिकोनातून भूमिका बदलायची त्यांची आणि भारताप्रती असणारी जी काही राष्ट्रवादाची यंत्रणा आहे त्यांच्यात निर्माण करायचं असेल तर मला सेवा करावी लागेल. मग सेवा करण्यासाठी उत्तम मार्ग म्हणजेच कोणतं, पॉवर असणं आणि त्या पॉवर सोबतच रिस्पॉन्सिबिलिटी असणं. या अनुषंगाने तो मुद्दा आणणं, याच भूमिकेला या ठिकाणी मांडण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, युपीएससीच्या अनुषंगाने पोस्ट घ्यावी अशी आपली मानसिकता होते. म्हणून तर आपल्या सर्वांना माहिती आहे बा, आपण एक मूवी पाहिला होता कुठला, वेस्टर्न कंट्रीच्या अनुषंगाने पाश्चिमात्य देशांमध्ये आपण एक मूवी बघितला होता हॉलिवूडच्या अंतर्गत स्पायडरमॅन ना. आणि त्या स्पायडरमॅन मध्ये हेच सांगितलं होतं ना त्या ठिकाणी काय, ह्यूज पॉवर कम्स विथ द ह्यूज रिस्पॉन्सिबिलिटी. जेवढी ताकद तुमच्याकडे येते ना, जेवढी शक्ती येते ना तेवढी जबाबदारी सुद्धा येते. आणि त्याच जबाबदारीच्या तत्वाला आपण ओळखायचे आणि त्याच माध्यमातून आपल्याला जर एवढ्या मोठ्या पद्धतीचं जिल्ह्याचं असणं ऍडमिनिस्ट्रेशन आपल्याला त्या ठिकाणी हँडल करायचं असेल तर आपल्याला त्या पद्धतीचं असणारं तयारी सुद्धा आणि ती मेंटॅलिटी आणि तो समजूतदारपणा, त्या विषयाचं असणारं ज्ञान आपल्यापर्यंत असलं पाहिजे. त्यासाठी आपल्याला प्रिपरेशन कसं करायचंय, कधी करायचं हे माहिती असणं आपल्याला आवश्यक असणार आहे. हे मुद्दे लक्षात घ्यायचं. मग सगळ्यात पहिला प्रश्न आपण हेच डिकोड करूया. या असणाऱ्या युपीएससीची म्हणजेच एमपीएससी सुद्धा आता काय झालेला आहे 2025 पासून सेम सिलेबस आणलेला आहे युपीएससीचा. त्यामुळे वेगळा काय विचार करायचा नाही आपल्याला, दोन्ही असणारे मुद्दे आपण एकत्रच त्याच्यामध्ये ऍड करू शकतो. ठीक आहे. मग अशा परिस्थितीमध्ये पाहिलं तर तयारी कधी करायची, ग्रॅज्युएशनच्या असणाऱ्या कालखंडामध्ये करू शकतो, ग्रॅज्युएशनच्या अगोदरपासून प्री मेंटॅलिटी तयार करू शकतो का, ग्रॅज्युएशन नंतरच आपल्याला या ठिकाणी एक्झामची तयारी करायची आहे. हे जर बघितलं तर सिंपल लक्षात घ्यायचं की आपण युपीएससीची असणारी एक्झाम कोणत्या इयरला देऊ शकतो, तर आपण देऊ शकतो वयवर्ष 21च्या वर्षी आपण ही एक्झाम देऊ शकतो. आणि एमपीएससीची एक्झाम असेल, महाराष्ट्रामधली पब्लिक सर्व्हिस कमिशनची एक्झाम असेल तर ती तुम्ही देऊ शकता वयाच्या असणाऱ्या 19व्या वर्षापासून. पण तुम्हाला काय करावं लागेल, एमपीएससीच्या अंतर्गत मेन्स द्यायचं असेल तर मेन्सच्या अगोदर तुमच्या असणारी डिग्री त्या ठिकाणी कंप्लीट झालेली असली पाहिजे. म्हणजे त्याचा असणारा रिझल्ट तुमच्या समोर असला पाहिजे. मग तुम्ही तो फॉर्म भरताना फिल करू शकता. म्हणजे काय,
वयाच्या 21व्या वर्षी आणि 19व्या वर्षी जर एक्झाम देऊ शकता तर प्रिपरेशन कुठं स्टार्ट झालं पाहिजे, ग्रॅज्युएशन नंतर झालं पाहिजे का, हिथंच आयडिया क्लिअर होऊन जाते. तर नाही, तर एकतर काय करायचं या ठिकाणी, तुम्ही तुमच्या असणाऱ्या ग्रॅज्युएशनच्या असणाऱ्या टाइम पिरियड मध्ये, म्हणजे तुमचं ग्रॅज्युएशन जनरली पाहिलं तर कमीत कमी 3 वर्षांचं आहे, जास्तीत जास्त पाहिलं तर 4 ते 5 वर्ष आपल्याला या ठिकाणी दिसतात. मग तुम्ही तुमच्या असणाऱ्या ग्रॅज्युएशनच्याच कालखंडामध्ये जर या असणाऱ्या प्रिपरेशनला करायला सुरुवात केलं तर अतिउत्तम पद्धतीनं तुमचा असणारा अभ्यास होणार आहे. आणि तेच 3 वर्षाचा अभ्यास कसा करायचा, कंप्लीट असणारी स्ट्रॅटेजी कशी असावी, ते आपलं दुसरं सेशन आहे, ते तुम्ही नक्कीच बघू शकता. पण इथं सिम्पली काय लक्षात ठेवायचं, आपलं प्रिपरेशन कधी करू शकता, ग्रॅज्युएशनच्या दरम्यान करायचं अतिउत्तम. 12वी झालेलं आहे, 12वी झाल्यानंतर विचार करताय तिथं पण उत्तम आहे. काय काय करावं लागतं स्टेजेसनुसार मी तुम्हाला सांगेनच. पण ग्रॅज्युएशनच्या असणाऱ्या 3 वर्षामध्ये आपल्याला या ठिकाणी हे मुद्दे कव्हर करायचे आहेत. जसं आपण बघतो की वयाच्या 21व्या वर्षी आपल्याला या ठिकाणी बरेचसे मुलं IAS होताना दिसतात. त्या ठिकाणी मग अन्सार शेख असेल किंवा आपण बरेचसे अशी नावं असतील त्या ठिकाणी जे काय होतं, तो वयाच्या 21-22व्या वर्षी आपल्याला क्वालिफाय करताना दिसतात. मग हे का होतात, तर हे लगेच त्यांनी वयाच्या 21-20व्या वर्षी ठरवलंय आणि 21व्या वर्षी त्यांनी एक्झाम क्रॅक केली असं होऊ शकतं का, तर नाही. त्याच्या पाठीमागे जो स्ट्रगल आहे का, तो स्ट्रगल आहे हा ग्रॅज्युएशनच्या कालखंडामध्ये. म्हणून शक्यतो काय करायचं, ग्रॅज्युएशनच्या कालखंडापासून अभ्यासाला सुरुवात केली तर अतिउत्तम होतं. आता बऱ्याच विद्यार्थ्यांचा प्रश्न असा पडतो की सर आता माझं ग्रॅज्युएशन झालंय, मग मी चुकलो का, मी आता मार्ग बदलायचा का, असं काही नाहीये. तुम्हाला डेडिकेटली काय करायचंय तर कमीत कमी 18 महिने आणि जास्तीत जास्त 2 वर्ष या कालखंडाच्या अनुषंगाने तुम्हाला तुमचं तयारी ठेवायची आणि तिथून ही प्रोसेस कंप्लीट होणार आहे. का, जिल्हा तुमच्या ताब्यात दिला जाणार आहे साहेब लोक, तर जिल्ह्याची जबाबदारी तुमच्याकडे असेल तर तुम्हाला त्या पद्धतीची असणारी तयारी दाखवावी लागेल, त्या पद्धतीचं तुमचं नॉलेज दाखवावं लागेल. नाहीतर तुम्ही या ठिकाणी जिल्हाधिकारी झालात आणि तुम्हाला सजेशन देतोय, तुमच्या हाताखालचा असणारा एखादा असिस्टंट असेल तो तुम्हाला सजेशन देतोय की असे निर्णय घ्या, तर अशी परिस्थिती होऊ नये त्यासाठी आपली तयारी योग्य पद्धतीची असणं गरजेचं असणार आहे. म्हणजे एखादा असणार IPS 10 टाकायला गेलेला आहे आणि त्याला तिथला असणार कॉन्स्टेबल सजेशन देतोय, तर असं झालं तर खूप किती मोठ्या पद्धतीचा असणारा भ्रमनिरास होईल ना त्या डिपार्टमेंटमध्ये. म्हणून लक्षात घ्यायचं की प्रिपरेशनच्या असणाऱ्या या फेज मध्ये या जर्नीला एन्जॉय करत जायचंय आणि आपल्या असणारी तयारी ही ग्रॅज्युएशनच्या असणाऱ्या फेज पासून झाली तर अतिउत्तम पद्धतीनं हा आपला अभ्यास कंप्लीट होऊ शकतो. हे इथं लक्षात ठेवणं अपेक्षित असणार आहे. ठीक आहे. आता विद्यार्थ्यांचा जनरली सगळ्यात मोठा प्रश्न हा असतो की कोणत्या लँग्वेजच्या माध्यमातून ही असणारी एक्झाम देऊ शकतो. आता मी सध्या संपूर्ण भारतात जे चालू आहे त्रिभाषा सूत्र याच्यावरती काय बोलत नाहीये. म्हणजे इंटरनॅशनल लँग्वेज, नॅशनल लँग्वेज आणि रिजनल लँग्वेज किंवा लोकल लँग्वेज या असणाऱ्या त्रिभाषा सूत्राचा आपण जो वापर करतोय त्याच्यामध्ये आपण बघतो महाराष्ट्रापासून साऊथ कडं हिंदी भाषेचा वापर करायचा की नाही, शाळांमध्ये शिकवायचं की नाही, हा मुद्दा वादच आहे. पण आपण या प्रिपरेशन मध्ये आहोत की आपलं असणार बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं असणार प्रिपरेशन हे मराठीतून झालेलं असतं किंवा इंग्लिश मधनं जरी झालेलं असेल, सायन्स जरी झालं असलं तरी त्या असणाऱ्या कंडिशन्स मध्ये फ्लुएन्सी, थॉट प्रोसेस, विचार हे येतात ते मराठीतच येतात. मातृभाषेसारखं असणार उत्कृष्ट माध्यम दुसरं कोणतं नसतं. मग अशा कंडिशन्स मध्ये आपली तयारी आपण मराठीमध्ये करू शकतो का, आपण एक्झाम मराठीमध्ये देऊ शकतो का, तर याचं सरळ सरळ उत्तर आहे यस. म्हणजे काय, तुम्हाला तुमच्या लँग्वेजचा रेफरन्स एक्झामसाठी इंग्लिश, मराठी का हिंदी हे जे लँग्वेज मध्ये हर्डल असतो का, तो प्रश्न आता क्लिअर करून घ्यायचा की तुम्ही एक्झाम देऊ शकता मराठीतून सुद्धा. फक्त UPSC मध्ये एकच हर्डल आहे, ते म्हणजेच काय, आपल्याला जे प्रश्न विचारले जाणार आहेत ना, मग ते प्रश्न कुठं प्रीला, प्रश्न कुठं मेन्सला, हे जे पेपर असणार आहेत का त्या पेपर मध्ये जे प्रश्न असणार आहेत ते फक्त 2 लँग्वेज मध्ये असणार आहेत. ते म्हणजेच काय, एक तर इंग्लिश मध्ये आणि एक तर हिंदी मध्ये. म्हणून आपल्याला बेसिक लँग्वेज इंग्लिश किंवा हिंदी माहिती असली पाहिजे. पण मी तर प्रेफर करेन की आपल्या असणाऱ्या महाराष्ट्रातील बऱ्याच मुलांना हिंदी ऍज अ 3rd लँग्वेज म्हणून शिकवली जाते शाळांअंतर्गत. त्यामुळे आपल्याला हिंदी त्या असणाऱ्या म्हणजे लखनौ टाईपच्या असणारी हिंदी आपल्याला तिथे जमू शकत नाहीये. म्हणजे मी तर बऱ्याच वेळा असं बघतो की आपल्या भागामध्ये हिंदी थोडीशी मिक्स हिंदी असते ना, जसं काय की आमच्या भागामध्ये त्या असणाऱ्या हिंदीचा एक टोन कसा असतो ते मी तुम्हाला सांगतो. ते म्हणजे काय, भागते भागते आया धपक्यान पड्या, म्हणजे अशा कंडिशन्स मध्ये आपण हिंदी आपली असते, आपल्याला त्या
फर्स्ट लेवलची हिंदी माहिती नसते, त्यामुळे शक्यतो इग्नोर करायचं. त्या फेजमध्ये आपला असणारा पार्ट त्या ठिकाणी ऍड करायचा आहे. ओके, आता मी बरेचसे असणाऱ्या नॉर्थकडच्या असणाऱ्या क्लासेसच्या अनुषंगाने पण सुद्धा शिकवलेले. त्याच्यामध्ये मी जेव्हा हिंदी आणि म्हणजे मी शिकवतो इंग्लिशमध्ये, म्हणजे हिंदी प्लस इंग्लिश, त्या फेजमध्ये गेलो तर तिथं बऱ्याच वेळा माझा मराठी टोन ऑटोमॅटिक येतो. आता त्या मुलांना ते आवडतं त्याच्यामुळे ते ऐकतात, म्हणजे आपल्या क्वालिटी कंटेंट नुसार ते ऍक्सेप्ट करतायत, त्यामुळे तो मुद्दा राहिला. जर माझ्याकडे कंटेंट नसता, शिकवण्याची भूमिका नसते, तर त्या मुलांनी कसंच ऍक्सेप्ट केलं नसतं. पण त्यांना तो मराठी टोन आवडायला सुरुवात झाला कधी, जेव्हा कंटेंट त्यांना चांगल्या पद्धतीने द्यायला लागलो तेव्हा. पण आपण मान्य करणं गरजेचं आहे, हिंदी आपली त्या फर्स्ट लेवलच्या माध्यमातून असू शकत नाही. म्हणून आपल्याला प्रश्न समजावे यासाठी इंग्लिश आतापासून सुरुवात करणं गरजेचं आहे. पण आपल्या असणाऱ्या युपीएससीच्या आणि एमपीएससीच्या अंतर्गत जर बघितलं, एमपीएससी ठीक आहे मराठी आहेच, यूपीएससी मध्ये पाहिलं तर तुम्हाला प्रिलियम जो आहे का तो प्रिलियम असणार आहे कसा, तर एमसीक्यू टाइप मध्ये, पण मेन्स असणार आहे डिस्क्रिप्टिव्ह टाइप मध्ये. मग तिथं तुम्हाला आन्सर रायटिंग करायचंय, मग आन्सर लिहू शकता मराठीत तुम्ही. फक्त तुम्हाला काय करणं अपेक्षित आहे, तुम्हाला इंग्लिश मधले प्रश्न समजण्यासाठी इंग्लिशचा सुद्धा या ठिकाणी परामर्श घ्यावा लागणार आहे. अदरवाईज तुम्ही मराठीतून एक्सप्रेस करणारच आहात, त्यामुळे लँग्वेजचा हर्डल काहीच नाही. सगळ्यात मोठा प्रश्न हा येतो विद्यार्थ्यांचा की यूपीएससी साठी असणारे सगळे जे मटेरियल्स आहेत का, ते सगळे मटेरियल्स इंग्लिशमध्ये खूप मोठ्या प्रमाणात अवेलेबल आहेत, मराठीमध्ये नाहीयेत. पण हा असणारा समज हा चुकीचा ठरतोय आता. कारण का, एमपीएससीच्या असणाऱ्या एक्झाम पेपर मध्ये सगळा असणारा जो पार्ट आहे तो यूपीएससीचा आलाय सिलेबसचा. त्यामुळे आता काय असणार आहे, तर आता तुम्हाला मराठीतूनच बरेचसे असणारे नोट्स मिळणार आहेत. जसं मी घेतो तो म्हणजे कुठला ऑप्शनल, मी घेतो PSIR, पॉलिटिकल सायन्स अँड इंटरनॅशनल रिलेशन्स, राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध, या असणाऱ्या सब्जेक्टच्या अंतर्गत जवळपास 1800 पानांच्या नोट्स मी मराठीत तयार केलेल्या आहेत. म्हणजे विद्यार्थ्यांना इंग्लिशवरती डिपेंडन्सी जी होती ना नोट्सची, म्हणजे इंग्लिश वाचायचं, ते मराठीमध्ये कन्वर्ट करायचं, मग त्याचं रिव्हिजन करायचं, हा जो असणार सगळ्यात मोठा प्रॉब्लेम होता ना मराठीचा. कारण का, ज्ञानेश्वर मुळीक सरांनी तोच मुद्दा सांगितला होता ना, तो म्हणजेच काय या ठिकाणी, मग त्यांनी सांगितलं होतं ज्ञानेश्वर सरांनी की मराठी टक्का वाढावा, त्यासाठीच एमपीएससीने हा निर्णय घेतलेला आहे. तर अशा कंडिशन्स मध्ये मराठी टक्का वाढण्यासाठी कॉन्टेक्स्ट आणि आपला असणारा नोट्स आणि आपले असणारे जे मटेरियल आहे, स्टडी मटेरियल, ते मराठीत पाहिजे. ते आता अवेलेबल होतोय, तयार केले जात आहेत. त्यामुळे त्याच्याबद्दल काही शंका घेऊ नका, रिलॅक्स होऊन तयारी करायला सुरुवात करू शकता. लँग्वेज हर्डल नाहीये. तुम्ही इंग्लिश मधून, मराठीमधून, हिंदीमधून देऊ शकता एक्झाम, रिजनल लँग्वेज मधून देऊ शकता, जे 22 भारतीय भाषा आहेत त्या भाषांमधून तुम्ही देऊ शकता. त्यामुळे कोणतीच अडचण नाहीये, भाषा तुम्हाला डिसाइडिंग फॅक्टर होणार नाहीये. ठीक आहे, फक्त महत्वाचा मुद्दा काय, तुम्ही तुमचा जो कंटेंट तयार करताय, म्हणजे तुमचा असणारा जो स्टडी मटेरियल आहे ना, तो स्टडी मटेरियल वाईजली निवडणं गरजेचं आहे, योग्य असणाऱ्या दृष्टिकोनातून निवडणं गरजेचं आहे. रॅन्डमली कोणताही स्टडी मटेरियल निवडलाय असं नको. कारण का, कंटेंट जरी मराठीतून वाचतोय तरी तो क्वालिटीचा असला पाहिजे, कारण आपल्याला एक्सप्रेस करायचंय. सिंपल आहे ना, वयाच्या 21व्या वर्षी विद्यार्थी जेव्हा युपीएससी क्रॅक करतो, याचा अर्थ असा आहे का की त्याला वयाच्या 21व्या वर्षी सगळं नॉलेज आलेलं आहे? नाही, त्याला ते असणारं नॉलेज, जेवढं लिमिटेड नॉलेज जरी असलं तरी ते त्याला एक्सप्रेस करता आलंय. कारण ही परीक्षा आहे एक्सप्रेस करण्याची, म्हणजे जेवढं तुम्ही लिहाल ते चांगल्या पद्धतीने लिहाल, त्याच्यावरती तुम्हाला तुमचं असणारं सिलेक्शन इझी होणार आहे. त्यामुळे तुमचा कंटेंट खूप महत्वाचा आहे, म्हणजे तुमचा स्टडी मटेरियल उत्कृष्ट क्वालिटीचं असलं पाहिजे. तेच आपण आपल्या या प्लॅटफॉर्मवरती देण्याचा प्रयत्न करतोय. त्यामुळं तिथं तुम्ही रिलॅक्स राहू शकता आणि त्या असणाऱ्या कंटेंटच्या माध्यमातून तुमचं प्रिपरेशन तुम्ही प्रिलियम असेल, मेन्स असेल आणि इंटरव्ह्यू असेल, या असणाऱ्या तिन्ही पातळीवरती तयारी करू शकता. तो एक बेसिक मुद्दा आहे. त्याच्यामुळे काय, कंटेंट तर क्वालिटी असलाच पाहिजे, त्याच्यामध्ये कॉम्प्रोमाइज करायचं नाही. ठीक आहे, आता महत्वाचा मुद्दा असा असतो की परीक्षेची तयारी करायची कधी करायची, ग्रॅज्युएशनच्या फेजमध्ये प्रायोरिटीने करावी, हे तर मुद्दा क्लिअर झालं. ग्रॅज्युएशन नंतर आता समजतंय तर तेव्हा पण कराच. कारण का, आपली ड्रीम पोस्ट जी अतिशय महत्वाची आहे, आपल्या लाईफला चेंज करणारी आहे, आपल्या असणाऱ्या क्लासला चेंज करते. आता मी क्लासचा उल्लेख केला तर मला इथं डिस्क्रिमिनेशन करायचं नाही, भेदभाव करायचं नाही. क्लासला चेंज करणं म्हणजेच काय की आता आपला असणार जो काय फ्रेंड सर्कल आहे का, तो फ्रेंड सर्कल सडनली चेंज होतो जेव्हा तुम्ही अधिकारी होता. म्हणजे काय, तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये सगळे IAS येतात, सगळे IPS येतात, म्हणजे संपूर्ण
संपूर्ण भारतामध्ये तुमचे मित्र असतात. म्हणजे तुमच्या रिलेटिव्ह मधले कोणतीही व्यक्ती कुठेही गेली महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये कुठेही गेली, तर तुमच्या असणाऱ्या कॉन्टॅक्टच्या माध्यमातून ज्या गोष्टी इज होऊ शकतात त्या गोष्टी आत्ताच्या सिच्युएशन नुसार तर होऊ शकत नाहीत. त्याच्यामुळे काय करायचं आपल्याला हा क्लास चेंज करायचा असेल तर आपल्याला या प्रिपरेशनला सुरुवात तर करायची, आणि ते सुरुवात कशी करायची तर बॅक टू बेसिक्स पासून करायची. म्हणून तर आपण काय करतोय, आपण एक सिरीज घेऊन येतोय एनसीईआरटीची, जिथे विद्यार्थ्यांना बॅक टू बेसिकच्या अनुषंगाने बेसिक समजून घेण्यासाठी जे हार्डकोरचे 4 सब्जेक्ट आहेत का, ज्याला जीएसचे 4 सब्जेक्ट म्हणू आपण, ते म्हणजेच कोणते असतील, ते म्हणजे हिस्ट्री, जिओग्राफी, इकॉनॉमिक्स आणि पॉलिटी. हे जे 4 सब्जेक्ट आहेत का, हे 4 सब्जेक्ट एकदम बेसिक पासून एनसीईआरटीच्या असणाऱ्या 6 स्टँडर्ड पासून तुम्हाला इथं सांगितले जात आहेत. आणि आपण ही प्रिपरेशन करतोय ना, तर काय करायचं, एनसीईआरटीचे असणारे बुक्स त्या ठिकाणी घ्यायचे आहेत आणि त्यापासूनच काय करायचं, तयारी करायची. सिंपल सांगतो काय करायचं. फक्त इकॉनॉमिक्स सोडून बाकीचे जे 3 आहेत का सब्जेक्ट, कोणते, हिस्ट्री, जिओग्राफी आणि पॉलिटी, हे 6वी पासून 12वी पर्यंतचे सगळे पुस्तकं घेऊन ठेवा. फक्त इकॉनॉमिक्सचं काय करा, इकॉनॉमिक्सचं इयत्ता 11वी 12वीचं पुस्तक घ्या, सफिशियंट आहे. म्हणजे तुम्हाला बेसिक्स क्लिअर करणं गरजेचं आहे. आणि या बेसिक्स मध्ये फक्त एनसीईआरटी येत नाहीये, तर तुम्ही महाराष्ट्राच्या अनुषंगाने तयारी करताय, यूपीएससी सोबत एमपीएससी पण द्यायचंय आपल्याला. म्हणून काय करायचं, एनसीईआरटी सोबतच, म्हणजे काय, बेसिक फक्त एनसीईआरटी नाहीये, एनसीईआरटी सोबतच महाराष्ट्राचे असणारे स्टेट बोर्डचे असणारे पुस्तकं घ्यायचे. प्लस तुम्हाला काय करायचंय, याच बेसिकच्या अंतर्गत सुरुवातीलाच तयारी करायची असेल आपल्याला, तर पहिल्याच वर्षी काय करायचंय, तामिळनाडूचे असणारे जे स्टेट बोर्ड आहेत का, तामिळनाडूच्या स्टेट बोर्ड मधले फक्त हिस्ट्रीचं इयत्ता 11वी आणि 12वीचं पुस्तक सुद्धा आत्तापासूनच घ्यायचंय, ग्रॅज्युएशनच्या फर्स्ट इयर पासूनच घ्यायचं, एवढंच वाचायचंय. स्टेट बोर्ड, एनसीईआरटी, तामिळनाडूचं असणारं हिस्ट्रीचे स्टेट बोर्डचं असणारं 11वी 12वीचं पुस्तक, बस एवढ्याच गोष्टी करायच्या. खूप अवांतर, खूप काही एक्स्ट्राऑर्डिनरी करतोय, लगेच लक्ष्मीकांत सरांचं पुस्तक घेतलंय, खूप मोठ्या पत्तीनं वाचतोय, स्पेक्ट्रम घेतलंय, खूप मोठ्या पत्तीनं वाचतोय, नकोय हे. किंवा माजिद हुसेनांचं पुस्तक घेतले, वाचतोय, नको हे आत्ताच. आता फक्त सुरुवातीच्या फेज मध्ये काय करायचं, बेसिक कव्हर करून घ्यायचं. आणि बेसिक कव्हर कसं करू शकता तुम्ही, तर इथे तुम्हाला एनसीईआरटी असेल, स्टेट बोर्ड असेल, हे जास्तीत जास्त कव्हर करण्याचा प्रयत्न करायचा. आणि महत्वाचा मुद्दा, बेसिक झाल्यानंतरच रेफरन्सेस कडे जायचे. मग तुम्हाला या असणाऱ्या रेफरन्स बुक साठी एक सेपरेट सेशन घेऊन येऊया आपण, आणि त्यामध्ये तुम्हाला रेफरन्सेस काय काय असतात ते तुम्हाला सांगून टाकेल. ठीक आहे. पण सिंपली काय करायचं, तयारी कोणीही करू शकतो, लँग्वेज मराठी आहे, बॅरियर नाहीये, बेसिक कडे जाणं गरजेचं आहे. बेसिकच्याच माध्यमातून तुमचं प्रिपरेशन होऊ शकतं, हे लक्षात ठेवायचं. आता विद्यार्थ्यांच्या या प्रोसेसमध्ये सगळ्यात मोठा प्रश्न विद्यार्थ्यांना हाच असतो की मी प्रिपरेशन करत असताना बेसिक पासून जेव्हा मी पुस्तकं वाचतोय तेव्हापासूनच मी नोट्स तयार करू का. तर इथं सिंपल लक्षात घ्यायचं, लगेचच्या लगेच नोट्स तयार करण्याच्या विचारात पडायचं नाही. आपल्याला नोट्स तयार करण्यासाठी आपल्याकडे ती मेंटॅलिटी सुद्धा तयार होणं गरजेचं आहे. त्यामुळं काय करायचं, त्यामुळं 6 महिने जे आहेत ना सुरुवातीचे प्रिपरेशनचे, मी 6 महिने कोणासाठी सांगतोय, जे ग्रॅज्युएशनचे असणारे फर्स्ट इयर सेकंडरी मध्ये त्यांच्यासाठी सांगतोय. ज्यांचं ग्रॅज्युएशन संपले त्यांच्यासाठी 6 महिने नाहीये, त्यांच्यासाठी असतील 2 महिने. त्यांनी 2 महिने वाचण्याचा प्रयत्न करायचा बेसिक, आणि मग नोट्स काढण्याचा प्रयत्न करायचा. आणि ज्यांचं ग्रॅज्युएशनच्या फर्स्ट इयर पासून प्रिपरेशन करायचं आहे, जे बेसिक वाचतायत, एनसीईआरटी 6वीचं वाचलं, 7वीचं वाचलं, पहिल्यांदा फक्त अंडरस्टँड करून घेण्याचा प्रयत्न करायचा. कारण जेव्हा आपण पहिल्यांदा वाचतो आणि त्यानंतर जर लगेच नोट्स काढायला सुरुवात केलं तर अख्खं पुस्तक आपण उतरवत असतो. त्यामुळे ते चूक करायची नाही. आपल्याला थोडीशी आपली तयारी होऊ द्यायची, आपल्याला मानसिकता तयार करायची. त्यासाठी 6 महिन्यांचा कालावधी लागणारच आहे. तर तो तिथं तुम्हाला या ठिकाणी बघणं अपेक्षित असणार आहे. हा एक महत्वपूर्ण मुद्दा असेल, हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. नोट्स मेकिंग हे हळूहळू डेव्हलप होणार आहे. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला नोट्स आवश्यक असणार आहेत, प्रीला आवश्यक असणार आहेत, मेन्सला आवश्यक असणार आहेत, तुमच्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट टेस्टला आवश्यक असणार आहेत. त्यामुळं तुम्हाला लिखाणाची सवय पाहिजेच. डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न मध्ये आपल्याला हेच लक्षात घ्यायचंय की जेवढं जास्त लिहाल तेवढाच जास्त सक्सेस पर्यंत जाण्याचा मार्ग आपल्यासाठी खुला होतोय, हे इथं लक्षात घेणं अपेक्षित असणार आहे. त्यामुळं नोट्स मेकिंगचा मुद्दा ह्याच्यामध्ये असणं गरजेचं आहे. ठीक आहे. आता बेसिक पासून सुरुवात करतोय, लँग्वेज हर्डल नाहीये, कन्सेप्ट क्लॅरिटी काय आहे ते मुद्दे मला सगळे समजतायत. मग आता परीक्षेचा फॉर्मॅट फक्त थोडक्यात मी या ठिकाणी सांगतो. प्री, मेन्स आणि इंटरव्ह्यू. म्हणजे आपल्याला पास व्हायचंय तर आपल्याला या 3 स्टेजेस मधनं जावं लागतं आणि मगच आपल्याला एक्झाम क्रॅक करता येऊ शकते. आणि याचा उल्लेख केला
तर प्रीच्या अंतर्गत आपल्याला आहेत 2 पेपर. कोणते 2 पेपर येतो? याच्यामध्ये आहेत GS1, याच्यामध्ये आहे GS2. जनरली प्रिलियमच्या अंतर्गत म्हणजे 3 स्टेज आहेत. प्री पास झाल्यानंतर मेन्स देता येते, मेन्स पास झाला तर इंटरव्ह्यू देता येतो. म्हणजे ही बाद फेरी आहे बरं का. प्री मधनं फेल झालात तर डायरेक्टली परत पुढच्या वर्षीच तयारी करायची. मेन्स मध्ये फेल झालात तर परत डायरेक्टली पुढच्या वर्षीच तयारी करायची. हिथं असं नाहीये साखळीसारखं, म्हणजे एक मॅच हारली तरी चालते, दुसरी मॅच खेळू शकतात असं नाहीये. त्यामुळे सिरियसली येते लक्षात घ्यायचं की प्रिलियमला 2 पेपर आहेत. एक पेपर GS1, GS2, दुसरा पेपर GS म्हटल्यानंतर जनरल स्टडीज. जनरली पेपर 1 ला जनरल स्टडी म्हणूनच ओळखतात. आणि या जनरल स्टडीज मध्ये काय असतात तर 7 सब्जेक्ट आपल्याला हायलाइट होताना दिसतात. कोणते 7 सब्जेक्ट याच्यामध्ये? याला म्हणतो आपण स्टॅटिकचा पार्ट असतात. याच्यामध्ये कोणकोणते जे ट्रॅडिशनल असतात, जे कंटिन्युअसली तुम्ही वाचत असतात ते पुस्तकं, ते कोणते? हिस्ट्री असेल, जिओग्राफी असेल, इकॉनॉमिक्स असेल, पॉलिटी असेल, जनरल सायन्स असेल आणि सायन्स अँड टेक्नॉलॉजी असेल. नंतर येतो एन्व्हायरमेंट असेल आणि नंतर येतो करंट अफेअर असेल. तर हे सब्जेक्ट असतात. या असणाऱ्या GS1 मध्ये याच्यामध्ये असतात 100 क्वेश्चन्स आणि 200 मार्क. आणि मागच्या वर्षाच्या अनुषंगाने पाहिलं तर UPSC ला रिझल्ट लागतो या असणाऱ्या फक्त GS1 वरती, आणि तो रिझल्ट आपण मानून चालूया की 85+ मार्क असतील तर तिथं आपल्याला रिझल्ट पॉझिटिव्ह येताना दिसतो, हे लक्षात घ्यायचं. आणि GS2 जो आहे का त्याला ओळखतो आपण कोणत्या नावानं? तर त्याला ओळखतो आपण CSAT नावानं, सिव्हिल सर्व्हिसेस ऍप्टिट्यूड टेस्ट या नावानं ओळखतो. म्हणजेच काय या ठिकाणी नागरी सेवा कल चाचणी असं म्हणतो आपण. म्हणजेच काय इथं तुमच्या असणाऱ्या तार्किक बुद्धिमत्तेचा विचार केला जातो. या ठिकाणी तुमच्या असणाऱ्या रिझनिंगचा विचार केला जातो. म्हणजे तुमचा या ठिकाणी कोणते सब्जेक्ट असतात तर इथं असेल मॅथ्स असेल, इथं असेल रिझनिंग असेल, गणित बुद्धिमापन असेल, हे विषय असतात त्याच्यामध्ये. सोबतच याच्यामध्ये असतो कॉम्प्रेन्शन असेल, म्हणजे आकलन असेल, पॅसेजवरती आन्सर तुम्ही देण्याचा प्रयत्न करता या ठिकाणी. सोबतच मुद्दा बघितला या ठिकाणी तर डिसिजन मेकिंगचे असणारे पार्ट्स असतील. असा CSAT जो आहे ना, हा CSAT येतो 80 प्रश्न घेऊन. 80 प्रश्न 200 मार्क, म्हणजे प्रत्येक क्वेश्चन हा 2.5 मार्कांसाठी असतो. आणि हा पेपर तुम्हाला व्हायचे क्वालिफाईंग करायचं आहे. क्वालिफाईंग करायचे म्हणजेच काय करायचं तुम्हाला इथं? म्हणजेच तुम्हाला इथं 33% मार्क घ्यायचे आहेत. म्हणजेच किती? अप्रॉक्सिमेटली 67 मार्क घ्यायचे आहेत. म्हणजेच तुम्ही इथं पास झाला आणि तुमचा GS चा पेपर चेक होतो आणि मग तुम्ही काय करू शकता? मेन्सला जाऊ शकता. मग मेन्स पाहिलं तर मेन्स, आता फक्त मी फॉर्मॅट सांगतोय, स्ट्रक्चर फक्त सोप्या भाषेमध्ये, खूप जास्त मी एक्सप्लेन नाही करणार याच्यामध्ये, म्हणजे तुम्हाला जनरली आयडिया आली पाहिजे. आपण मेन्सच्या अनुषंगाने दुसरा सेपरेट सेशन घेऊयाच, त्याच्यामध्ये क्लॅरिटी मिळून जाईलच. ठीक आहे. मेन्स मध्ये आपल्याला 3 मुख्य घटक असतात. 3 मुख्य घटक कोणते? एक मुख्य घटक असतो तो म्हणजे जनरल स्टडी, GS चे 4 पेपर आणि असतो एस्सेचा पेपर. ओके, GS आणि एस्से म्हणजे GS चे 4 पेपर, प्रत्येक पेपर असतो 250 मार्काला. असे GS चे 1000 मार्क आणि एस्सेचा असतो पेपर 1, त्याच्यामध्ये असतात 250 मार्क. असे झाले या ठिकाणी 1250 मार्कांचा पेपर. 5 पेपर असते तिथं. हा मेन्स मधला. आणि मेन्स मध्येच काय असतो? मेन्स मध्येच असतो ऑप्शनलचा पेपर. आणि ऑप्शनलचा 26 सब्जेक्ट दिलेत तुम्हाला UPSC ना प्लस MPSC ना, त्यापैकी तुम्ही एक सब्जेक्ट निवडू शकता. आणि एक सब्जेक्टचे आहेत तुम्हाला मार्क 500. आणि या 500 मार्कांमध्ये तुम्हाला 2 पेपर आहेत, पेपर 1 आणि पेपर 2. प्रत्येक पेपर आहे तुमचा 250 मार्कांचा. ठीक आहे. म्हणजे टोटल किती झाले या ठिकाणी? हे 1250 आणि हे 500, तर हे झाले इथं 1750 मार्क. ठीक आहे. आणि त्यानंतर मेन्स मधला तिसरा पार्ट असतो तो म्हणजेच कुठल्या ठिकाणी? तर हे असतात क्वालिफाईंग पेपर. आणि क्वालिफाईंग पेपर म्हणजेच कोणते? तर 2 लँग्वेज असतील याच्यामध्ये. एक असेल इंग्लिश आणि दुसरा असेल 22 इंडियन लँग्वेज मध्ये तुम्ही कोणताही घेऊ शकता. मग आपण मराठी घेऊ शकतो. आणि त्याच्यामध्ये पाहिलं तर 300 मार्कांचे पेपर असतात. हे सगळे पेपर मेन्सला आपल्याला डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न मध्ये आहेत, लिहायचेत आपल्याला. आन्सर रायटिंगचा पार्ट याच्यामध्ये येतो. आणि इथं तुम्हाला किती मार्क घ्यायचे? 25% मार्क घ्यायचे. म्हणजे किती? 75 मार्क घ्यायचे. इथं पास झालात
तरच तुम्हाला ह्या असणाऱ्या पेपरला चेक केलं जातं तुमचे. आणि तिथं जर तुम्ही किती पैकी 1750 पैकी 800 प्लस मार्क घेऊ शकलात तर तुम्हाला येतो इंटरव्ह्यूचा काल. आणि इंटरव्ह्यू आहे तुम्हाला 275 मार्काचा. आणि तुमचा जो फायनल रिझल्ट असणार आहे ना, तो फायनल रिझल्ट किती मार्कावरती असणार आहे, तर मेन्स मध्ये क्वालिफाईंग सोडून द्या, क्वालिफाईंगचे पेपरचे मार्क 600 काउंट होत नाहीत. फक्त मेन्स मध्ये असणारे जे मार्क काउंट होतात ते किती, 1750चा. आणि इंटरव्ह्यू आहे किती मार्काचा, तर 275 मार्कांचा. आणि असं तुम्हाला किती मार्कांचा असणारा विचार होतो फायनलला रिझल्ट देताना, 2025 मार्काचा असणारा विचार याच्यामध्ये होतो. आणि याच्यातून जर तुम्ही 1000 मार्क घेऊ शकलात तर तुम्ही संपूर्ण भारतात 1 नंबरला येता, ऑल इंडिया रँक नंबर 1 वरती येता, 50% मार्क असले तरी सुद्धा. ठीक आहे, मी तुम्हाला स्ट्रक्चर दिलं मी थोडक्यात. आता प्री मेन्स आणि इंटरव्ह्यू काय असतं हा मुद्दा. आता त्याच्यामध्ये जो सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे हे आपल्याला समजून घ्यायचं. या असणाऱ्या परीक्षेच्या प्रोसेसच्या अनुषंगाने बेसिक वाचलंय, सगळ्या गोष्टी करतोय आपण, त्याच्यामध्ये सिलेबसचा पॅटर्न समजून घेतला. आता अतिशय महत्वाचा मुद्दा येतो या परीक्षांना पास करण्यासाठी, तर हे 3 मुद्दे. कुठला, एस्से असेल, इथिक्स असेल आणि ऑप्शनलचा पेपर असेल. बऱ्याच वेळा होतं कसं की एस्से जर लिहायचा असेल आपल्याला, म्हणजे एस्से लिहायचा आपण शाळेत असताना लिहायचो किती मार्काला एस्से, मग तो 10 मार्काला असायचा, काही ठिकाणी 20 मार्काला असायचा, 15 मार्काला असायचा. ठीक आहे, आता हा एस्से असणार आहे तुम्हाला किती, तर आपल्याला 2 एस्से आहेत युपीएससी मध्ये. प्रत्येक एस्से जो आहे का 125 मार्कांना आहे आणि तो लिहायचा आपल्याला 1000 ते 1200 शब्दांमध्ये. म्हणजे तुम्हाला मिनिमम 14 पेजेसचा असणार एस्से लिहायचंय. मग जर एवढं लिहायचं असेल तर तुमच्याकडे बिल्डअप पाहिजे, तुमच्याकडे तेवढा कंटेंट पाहिजे जेणेकरून तुम्ही तिथे लिहू शकता ना. म्हणून काय करायचं, आत्तापासूनच तुम्हाला अवांतर वाचनाची गोडी निर्माण करायची. अवांतर वाचनाची गोडी म्हणजे निर्माण कसं करायची आपल्याला, तर काही पुस्तकं वाचायला सुरुवात करायची. मग आता मी काही या ठिकाणी पुस्तकं सांगतो. जसं तुम्ही अग्निपंख वाचलं असेल, पुस्तक खूप मोठ्या प्रमाणात वाचलं असेल, खूप जास्त मानतो आपण कलाम साहेबांना, त्या अनुषंगाने ते पुस्तक वाचले असतील. त्यासोबतच डिस्कव्हरी ऑफ इंडिया नेहरूंचं असणार पुस्तक आपण त्या ठिकाणी वाचलंच पाहिजे. पण त्यासोबत अजून 2 महत्वाचे पुस्तक आहेत जे तुमच्या प्रत्येक युपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्याकडे असलेच पाहिजे. ते 2 पुस्तकं म्हणजे कोणती, आतापासूनच हे सुरुवात करायचं या ठिकाणी. ते म्हणजेच कोणाचं, तर ते आहे रामचंद्र गुहा यांचे 2 पुस्तक आहेत. ते म्हणजेच कुठल्या ठिकाणी, इथं असेल, इथं इंडिया आफ्टर गांधी आणि इंडिया बिफोर गांधी. ओके, आफ्टर आणि बिफोर हे दोन्ही पुस्तकं आपल्याला गरजेचे आहेत, ते वाचायचं. आणि आजपासूनच सवय करायची, ते म्हणजे भारत सरकारनं पब्लिश केलेलं 3रं बुक म्हणजेच कुठलं, इयर बुक, ज्याला म्हणतो आपण इंडिया इयर बुक. हे तुम्हाला आत्तापासून सुरुवात करायचंय वाचायला. त्या अनुषंगाने तुमचं असणार प्रिपरेशन इथं परफेक्ट वे न होऊ शकतं, हे लक्षात घ्यायचं. आणि ही जी एक्झाम आहे ना, ही एक्झाम तुमच्या असणाऱ्या थॉटला, तुमच्या असणाऱ्या विचारांना एक्सप्रेस करण्याची एक्झाम आहे. म्हणजे इथं तुम्हाला सगळ्यात जास्त प्रायोरिटी द्यायची आहे ते तुम्ही काय लिहू शकता, एखाद्या असणाऱ्या प्रश्नाला कशा पद्धतीने तुम्ही मांडू शकता. तुमचा असणाऱ्या प्रश्नाचा असणारा संदर्भ घेत असताना त्याचं असणारं इंट्रोडक्शन तुम्हाला कशा पद्धतीने देता येऊ शकतं, प्रश्नाची सुरुवात कशी करणं गरजेचं आहे, प्रश्नामध्ये अतिशय महत्वपूर्ण कोणते मुद्दे ऍड करणं गरजेचं आहे, आन्सरची मेन बॉडी कशी असली पाहिजे, प्लस त्या असणाऱ्या प्रश्नामध्ये कन्क्लुजन कसं असलं पाहिजे, ही आपल्याला सुरुवात करणं गरजेचं आहे. म्हणून काय करायचं, न्यूजपेपर वाचत असताना कोणतेही असणारे मूळ मुद्दे बघितले तर त्याच्यावरती थोडासा विचार करण्याचा प्रयत्न करायचा. म्हणजेच काय, मध्यंतरी कर्नाटकाच्या अंतर्गत हिजाबचा मुद्दा गाजला, तर हिजाबचा मुद्दा काय असतो त्याच्यावर थोडंसं विचार करायचं, त्याच्याशी कनेक्टेड पुस्तक वाचण्याचा प्रयत्न करायचं, त्याच्याशी रिलेटेड असलेले सगळे एडिटोरियल ज्या ज्या न्यूजपेपर मध्ये भेटतात ते वाचण्याचा प्रयत्न करायचं आणि स्वतःचा एक वेगळा थॉट प्रोसेस तयार करण्याचा प्रयत्न करायचा. कारण का, ही एक्झाम अशी आहे की जोपर्यंत तुम्ही स्वतः विचार करू शकत नाही, स्वतः विचार करून स्वतःला प्रेझेंट करू शकत नाही, तोपर्यंत तुम्ही पास होऊ शकत नाहीये. कारण का, परीक्षेमध्ये जर आपल्याला या असणाऱ्या परीक्षेमध्ये पास व्हायचं असेल तर तुम्हाला इतरांपेक्षा वेगळं दाखवावं लागेल की तुम्ही कसे आहात ते. का, एकच मुद्दा संपूर्ण भारत लिहिणार आहे, अशा कंडिशन मध्ये तुम्हाला का सिलेक्ट करायचं, हाही मोठा प्रश्न आहे ना. हा सिलेक्ट करण्याच्या प्रोसेसमध्ये आपल्याला काय माहिती पाहिजे की आपली थॉट प्रोसेस डेव्हलप झाली पाहिजे. आणि ही थॉट प्रोसेस डेव्हलप करण्यासाठीच आपल्याला काय करायचंय, जास्तीत जास्त वाचण्याचा प्रयत्न करायचा. पण वाचताना हे 2 घटक असतात, एक असतो फॅक्ट आणि दुसरा असतो कन्सेप्ट.
फॅक्ट पेक्षाही युपीएससीच्या असणाऱ्या पॅटर्न मध्ये आणि आता नवीन एमपीएससीच्या पॅटर्न मध्ये कन्सेप्ट वरती जास्त भर द्यायचा. तुम्हाला काय समजलंय त्याच्यावरती सगळ्यात महत्वाचा मुद्दा इथे लक्षात घ्यायचा. म्हणजे विंडफॉल टॅक्स तुम्ही वाचताय तर काय आहे बाबा तो टॅक्सेशनचा पार्ट. कधी आंतरराष्ट्रीय पातळीवरती व्यापार वाढला गेला आणि अचानक टॅक्सेशनचा फायदा एखाद्या कंपनीला झाला तर त्या कंपनीवरती अतिरिक्त कर इथं गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आकारू शकतो का. असे जेव्हा मुद्दे चर्चेमध्ये येतात त्याच्या अनुषंगाने मुद्दे वाचणं हे गरजेचं आहे. कन्सेप्ट क्लॅरिटी करणं गरजेचं आहे. काय असतो ऍक्ट ऑफ लॉ, काय असतो रूल ऑफ लॉ, हे मुद्दे जेव्हा आपल्याला समजतात, सगळ्या डॉक्ट्रीन कळतात, त्यावेळेसच आपण या ठिकाणी आपली असणारी एक्झाम योग्य पद्धतीनं लिहू शकतो. म्हणून काय करायचं, स्वतःच्या मनाला एवढं डेव्हलप करायचं की आपण एखादी मुद्दे वाचले, कन्सेप्ट बघितली तर त्याच्यावरची क्लॅरिटी आपली होती का नाही, आपण त्या मुद्द्यावरती विचार करू शकतो की नाही, आपण त्याच्याशी कनेक्टेड असणारे एक्झाम्पल बघू शकतो की नाही, या सगळ्यांचा विचार आपल्याला त्या ठिकाणी करणं अपेक्षित आहे. म्हणून युपीएससी मध्ये पास व्हायचं असेल, एमपीएससी मध्ये पास व्हायचं असेल तर तुम्हाला सगळ्यात जास्त भर द्यायचंय कन्सेप्ट क्लॅरिटी वरती. आणि याच युपीएससीच्या असणाऱ्या प्रोसेसमध्ये आपल्याला एंट्री करायची असेल तर अतिशय महत्वाचा मुद्दा आहे, जे वाचताय त्याला व्हॅल्यू ऍडिशन करणं आणि त्यासोबतच म्हटलं तर क्रिएटिव्ह माइंडसेट असणं गरजेचं आहे. कारण का आपल्याला उत्तर लिहित असताना ज्या ज्या उत्तरामध्ये मॅप ड्रॉ करण्याची गरज आहे तिथं करता आलं पाहिजे. ज्या ज्या असणाऱ्या क्वेश्चन मध्ये ड्रॉइंग मांडणं गरजेचं आहे तिथं आपल्याला चित्र स्वरूपामध्ये तो मुद्दा माहिती मांडता सुद्धा आलं पाहिजे त्या ठिकाणी. सोबतच काय, ज्या ठिकाणी आपल्याला लेख दाखवायचे, स्तंभलेख दाखवायचे, पायचार्ट दाखवायचं, आपल्याला ते सुद्धा दाखवता आलं पाहिजे. म्हणजे एखादी खूप मोठी माहिती थोडक्याच मुद्द्यामध्ये सांगायची असेल तर तुमचा माइंडसेट क्रिएटिव्ह पाहिजे, तुम्हाला क्रिएटिव्हिटी करता आली पाहिजे प्रत्यक्षात. म्हणजे तुमचे विचार, मी तेच म्हणतो, मी तुमचे विचार एवढे डेव्हलप करा की तुम्हाला कोणत्याही पद्धतीमध्ये अडचणी तयार होता कामा नये. त्या प्रत्येक अडचणीचं सोल्युशन तुमच्याकडे असलं पाहिजे. म्हणजे काय, जेव्हा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया हा एखाद्या अडचणीमध्ये अडकतो त्यावेळेस तो तुमच्याकडे बघत असतो की प्रशासकीय अधिकारी आम्हाला ऑप्शन काय देतील. म्हणून तर पॉलिसी मेकर मध्ये तुम्हाला का रोल दिला जातो, तुमच्या एका पेनच्या असणाऱ्या सहीवरती संपूर्ण देशाचं भवितव्य का टिकलेलं असतं. कारण का इथं तुम्ही चांगल्या पद्धतीनं अनालिसिस करू शकता, तुमची थॉट प्रोसेस चांगला आहे, तुमचं माइंड क्रिएटिव्ह आहे. त्यासाठी तुम्हाला काय करायचंय, कंटिन्युअसली एकाच मुद्द्याचे मल्टिपल ऑप्शन तयार करत राहायचे. प्रश्न एकच आहे पण त्याचे सोल्युशन मल्टिपल मॅनर मध्ये येऊ शकतात. हा विचार जेव्हा तुम्ही कराल ऑटोमॅटिकली काय होईल, तुम्हाला क्रिएटिव्हिटी तयार करता येऊ शकते आणि तुमच्या मनामध्ये एवढे विचार येऊ शकतात की प्रत्यक्षात तुम्ही प्रत्येक असणाऱ्या सोल्युशनला योग्य पद्धतीने मांडू शकता. प्रत्येक प्रश्नाला इथं डिकोड करण्यासाठी असंख्य उत्तरं तुमच्याकडे असू शकतात. म्हणजे काय, तुम्ही या ठिकाणी चीफ सेक्रेटरी झालात आणि तुमच्या असणाऱ्या सीएमला, त्या राज्यातल्या सीएमला त्या ठिकाणी सजेशन असेल तर तुम्ही एका सोल्युशनला देण्याऐवजी त्या असणाऱ्या सीएम समोर जर 10 सोल्युशन मांडले तर सीएम तुम्हाला कोणत्या लेवल पर्यंत तुमचा विचार करेल हा मुद्दा वेगळाच ना. त्यामुळे लक्षात काय घ्यायचं की ब्युरोक्रॅट्स हे किती वैकल्पिक भूमिकेतून किती क्रिएटिव्ह माइंडसेटनं असणं गरजेचं आहे, हे खूप जास्त गरज आहे. आणि आत्ताच्या असणाऱ्या मॉडर्न एरामध्ये, मॉडर्न वॉरफेअर मध्ये तुमच्यासारख्या क्रिएटिव्ह माइंडची गरज आहे. त्यासाठी तुम्ही क्रिएटिव्ह असणं आणि कंटिन्युअसली प्रत्येक मुद्द्यामध्ये व्हॅल्यू ऍडिशन करणं गरजेचं आहे. हे व्हॅल्यू ऍडिशन साठी तुम्ही काय करू शकता, आता सगळ्यात सोपा उपाय एआयचा वापर करायचा, आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा. मग तो चॅट जीपीटी असेल, डीपसीक असेल, जे जे तुम्ही यूज करू शकता त्या सगळ्यांचा वापर करून तुम्हाला काय करायचंय, व्हॅल्यू ऍडिशन प्रत्येक कॉन्टेक्स्टला, प्रत्येक टॉपिक मध्ये करणं आवश्यक असणार आहे. हे आत्तापासूनच करायला सुरुवात करायचं. म्हणजे काय, युपीएससीचं प्रिपरेशन करण्यासाठी युपीएससी पुस्तकच वाचावी लागतात असं नाहीये. तुमचा माइंडसेट जर तुम्ही बदलायला सुरुवात केली सुरुवातीपासूनच आणि तुम्हाला जर त्या ठिकाणी क्रिटिकली एक्झामाइन करता आलं, एखाद्या असणाऱ्या मूळ मुद्द्याला तुम्हाला तिथं पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही पॉईंट सांगता येत असतील तर तुम्ही या प्रोसेसमध्ये इन होताय, हे त्याच्यामधून तुम्ही दाखवण्याचा प्रयत्न करताय, हे इथं लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा. आणि सगळ्यात मेजर मुद्दा असतो या परीक्षांमध्ये तो म्हणजेच काय, तुम्हाला टाइम डिव्हिजन करता आलं पाहिजे आणि टाइम मॅनेज करता आलं पाहिजे. म्हणजे ग्रॅज्युएशनच्या फेज मध्ये तयारी करताय तर तुम्ही फर्स्ट फेज मध्ये पहिल्या वर्षी काय करणं अपेक्षित आहे, दुसऱ्या तिसऱ्या वर्षी काय करणं अपेक्षित आहे, ऑप्शनलची तयारी कशी करणं गरजेचं आहे, सिलेबस वाचल्यानंतर कोणता ऑप्शनल निवडणं गरजेचं आहे. त्यामुळे काय करायचं, टाइम स्लॉट आखून द्यायचे. म्हणजे काय बाबा, मी दिवसभरात काय काय करणार आहे, महिन्याभरात काय काय करणार आहे, 3 महिन्यात माझं टार्गेट पॉईंट काय असणार आहे, वर्षभरामध्ये माझं टार्गेट पॉईंट काय असणार आहे, हे तुमचं असणं गरजेचं आहे. हे मी तुम्हाला 3 वर्षाचा असणारा जो प्लॅन आहे तो सेपरेटली देतोय, तुम्ही त्याचा असणारा रेफरन्स घेऊ शकता. पण या अनुषंगाने तुम्हाला योग्य पद्धतीनं टाइम मॅनेज करता आलाच पाहिजे. ठीक आहे. आणि
युपीएससी करताय तर युपीएससी मध्ये 2 टाईपचे असणारे तुम्हाला कंटेंट दिसतात, सब्जेक्ट दिसतात. एक सब्जेक्ट असतो तो असतो स्टॅटिक पार्ट. स्टॅटिक म्हणजेच काय, जो कधी बदलत नाही. म्हणजे काय, तुम्ही जिओग्राफीचा असणार जो आपल्या भारताचा किंवा जगाचा असणारा भूगोल जो आहे तो खूप वेळेनंतर बदलतोय. म्हणजे आहे भूगोलाचा मूळ कोर आयडिया, मूळ कन्सेप्ट. म्हणजे त्या ठिकाणी बघितलं तर सायक्लोन्स कसे असतात, त्यासोबत पाहिलं तर डिझास्टर कसे येतात, त्यासोबत बघितलं तर टेरेन कसा असतो, हे सगळे मुद्दे तुम्ही ऑलरेडी अभ्यासता ना. ते काय लगेच चेंज होत नाही. तो बेसिक मुद्दा बघावाच लागतो. त्याला म्हणतो आपण स्टॅटिक पार्ट. हिस्ट्री, इतिहास चेंज होणार आहे का? नाहीये. पण इतिहास तर तोच आहे ना, तो बदलत नाही. तो स्टॅटिक पार्ट झाला त्या ठिकाणी, पारंपरिक पार्ट म्हणू आपण याला. सोबत कुठला, पॉलिटी. राज्यघटनेचा अभ्यास करताय तर राज्यघटना मुळात आता बदलणारे घटक पण खूप कमी असतात. म्हणजे सुरुवातीपासून तयार झालेली होती ते तर कधी बदलणार नाहीये. ते मुद्दे वाचावेच लागतील. तो स्टॅटिकचा पार्ट येतो. इकॉनॉमिक्सचे बेसिक कन्सेप्ट तुम्हाला वाचावेच लागतात. ते बदलत तर नाहीत, त्याचा अर्थ बदलत जातो. हे मुद्दे ते घेतात सगळे, ते स्टॅटिकचे असतात. आणि बऱ्याच वेळा तुम्हाला स्टॅटिक सोबतच गरजेचं असतात ते म्हणजे डायनामिझम. म्हणजे तुम्हाला सगळ्यात जास्त पाहिजे या ठिकाणी अपडेट राहणं. युपीएससीची एक्झाम कोण पास होतो माहिती आहे? शक्यतो जो जास्तीत जास्त अपडेट असतो. आणि त्याला इंटरव्ह्यूला पण प्रश्न कसे असतात, मागच्या 1-1.5 वर्षामध्ये किंवा त्या 5-6 महिन्यामध्ये जो इव्हेंट खूप गाजलाय त्याला कनेक्टेड करणारे प्रश्न तुम्हाला विचारले जातात. म्हणून तुम्हाला हिथं ताळमेळ साधता आलं पाहिजे, बॅलन्स साधता आला पाहिजे दोघांमध्ये. स्टॅटिकचा पार्ट पण तेवढाच करायचा, डायनामिझम पण तेवढंच करायचा. म्हणून करंट अफेअर्ससाठी न्यूजपेपर वाचणं, डेली कॉन्टेक्स्ट वरती, वीकली कॉन्टेक्स्ट वरती कोणते मुद्दे वाचणं गरजेचं आहे, त्यासाठी पीआयबी वाचायचं. मंथली कॉन्टेक्स्ट वरती एखादा असणार मंथली मॅगझिन घेणं गरजेचं आहे का, योजना, कुरुक्षेत्र वाचणं आवश्यक आहे का, हे मुद्दे ऍड करत जायचे. आणि जर महाराष्ट्राच्या अनुषंगाने पाहिलं तर लोकराज्य वगैरे तुम्ही त्याच्यामध्ये ऍड करू शकता. त्याच्यामुळं तुम्हाला दोन्ही असणारे कंटेंट तयार करायचे आहेत, हे हळूहळू लक्षात घ्यायचं. आणि त्याच्यानुसारच आपली असणारी परिपूर्ण तयारी या ठिकाणी होताना दिसणार आहे. ठीक आहे. तर ही असेल या पद्धतीनं युपीएससी करायचे. कधी करायचं आणि कशी करायचं हे एक बेसिक पार्ट तुम्हाला माहिती व्हावं त्या अनुषंगाने आपण हा सेशन घेतलं होतं. आय होप हा सेशन तुम्हाला समजला असेल अशी अपेक्षा करतो. आणि सेशन आवडलं असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर आपलं चॅनल सबस्क्राईब नक्कीच करा. ठीक आहे. भेटूया मग असेच आपण त्या ठिकाणी क्वालिटी कंटेंटचे असणारे सेशन्स घेऊन वारंवार येत जाऊया. आणि प्रत्यक्षात तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर घेऊन आम्ही तुमच्या समोर येणार आहोत. आणि तुमच्या असणाऱ्या परीक्षेच्या तयारीमध्ये एक सोबती म्हणून तुमच्या सोबत त्या ठिकाणी आम्ही असणार आहोत. ठीक आहे. थांबूया इथं आपण. थँक्यू.